तर ब्रेक नंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये आपण काय बघणार आहोत बघा. महत्त्वाची घडामोड आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी देशमुख हत्या प्रकरणामध्ये पहिल्यांदा प्रतिक्रिया दिल्यानंतर मोठा वाद निर्माण झालेला होता. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, नामदेव शास्त्री यांनी आज या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. पहिल्या दिवशी मला या प्रकरणाची कुठलीही कल्पना नव्हती, मात्र देशमुख कुटुंबाने ज्यावेळेस भेट घेतली आणि त्यांनी जे सांगितलं ते खूप दुर्दैवी होतं. भगवानगड नेहमी देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे. न्यायदेवतेने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर न्याय द्यावा, अशी प्रतिक्रिया भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी दिली आहे. याची मला पूर्वकल्पना नव्हती. पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी पहिलं वक्तव्य दिलं, दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे, गडाला मानणार आहे, तो आल्यानंतर त्यांनी मला याची जाण करून दिली आणि मला माझी भावना बदलली, मला ही जाण निर्माण झाली. निश्चित भगवानगड त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत. लोकांनी गैरसमज करू नयेत. मला जाण झालेली आहे. न्यायालयाला प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅकवर घेऊन न्याय मिळवून द्यावा. आणि आता वेळ झाली की ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त सरकारकडून गिफ्ट मिळणार आहे. 8 मार्चला महिला दिनी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्यांचे हप्ते मिळणार आहेत. ज्ञानेश्वरी मुंडेंनी आपलं उपोषण तुर्तास स्थगित केलंय. अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी एका महिन्यात आरोपींना अटक करण्याचं आश्वासन दिल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंनी उपोषण स्थगित केलं. दिलेल्या वेळेत आरोपीला अटक नाही झाली तर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा मुंडे कुटुंबानं दिलाय. सत्ताधारी लोक पदाला चिकटून बसलेत. अशा परिस्थितीत ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय भेटणार कसा, त्यांच्या मागे कोण उभं राहणार, असा सवाल उपस्थित करत मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर निशाणा साधलाय. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी 3 संशयित आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 5 मार्चपर्यंत आरोपी अनिकेत भोई, अनुज पाटील आणि चेतन भोई पोलीस कोठडीत असणार आहेत, तर एका अल्पवयीन आरोपीचा बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. संगमनेर तालुक्यातील बाळासाहेब थोरातांच्या जावे गावात अप्पर तहसील कार्यालयाच्या विषयावर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या ग्रामसभेत थोरात गटानं अप्पर तहसील कार्यालयास विरोध दर्शवण्याचा ठराव मांडला. या ठरावाला विरोध करत अप्पर तहसील कार्यालय झालंच पाहिजे अशी मागणी करत नागरिकांनी विखेंना समर्थन दिलंय. श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासमध्ये मंदिर समितीची बैठक सुरू असताना सहअध्यक्षांना घेराव घातला. मंदिर समिती बरखास्त करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी महर्षी वाल्मिकी सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी यवतमाळच्या दिग्रस येथील मनोरा चौकात खासदार संजय देशमुखांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी संजय देशमुखांनी एकनाथ शिंदेंसह सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. वर्ध्यातही महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसने धरणे आंदोलन केलं. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, शेतमालाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम द्यावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी या मागण्यांसाठी वाशिममधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय. सरकारच्या कृषी धोरणांविरोधात काँग्रेसकडून नागपुरात आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या पीक विम्यात झालेला गैरप्रकार, कर्जमाफी, शेतमालाचे पडलेले बाजारभाव हे मुद्दे घेऊन नागपुरातील संविधान चौकात काँग्रेसनं आंदोलन केलंय. प्रलंबित शेतकरी प्रश्नांना घेऊन चंद्रपूरमध्ये काँग्रेसने धरणे आंदोलन केलं. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकात आंदोलन करत सरकारच्या शेतविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी या मागणीचं निवेदन धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदारांना देण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस कमिटीकडून धरणगावात निदर्शनं करण्यात आली.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथं काँग्रेसने आंदोलन करत शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा आणि विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांबाबत दिलेले आश्वासन सरकारनं पूर्ण करावं अशी मागणी काँग्रेसच्या महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव महाविकास आघाडीनं विधिमंडळ सचिवांकडे सोपवला. प्रस्तावाला उशीर झाल्याचं ठाकरेंचं विधान. औरंगजेबाबाबत केलेलं वक्तव्य आझमींना भोवलं. अबू आझमींचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाचा प्रस्ताव एकमतानं मंजूर. कोरटकर असो किंवा कुणी असो, जो महाराजांचा अपमान करेल त्याला सोडलं जाणार नाही. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. औरंगजेबाची कबर उकडून फेका, नवनीत राणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर अबू आझमींवरच्या निलंबनाच्या कारवाईचं केलं स्वागत. प्रशांत कोरटकरचा मोबाईल आणि सिम कार्ड कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात. धमकी प्रकरणी पोलीस करणार तपासणी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती. नाशिक सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा. महायुतीच्या 3 प्रमुख नेत्यांची बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या चर्चा. विधिमंडळ समित्यांवरील निवडीवर झाली अंतिम चर्चा. आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. पोलीस वसाहत, पीडब्ल्यूडी, गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी भेट झाल्याची माहिती. मंत्री जयकुमार रावलांनी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची जमीन हडपली. माजी आमदार अनिल गोटेंचा गंभीर आरोप. आणि निफाडमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद. बिबट्याला पकडतानाचा थरार ड्रोन कॅमेऱ्यात कैद. एका धक्कादायक बातमीने आपण सुरुवात करूया आणि ती बातमी आहे बीडमधनं. बीडमधला अमानुष मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून